गेगाव वर्सेस सरीव, सलामीचे दोन फलंदाज सरीव संघासाठी। नक्कीच एक या विभागातील एक नावाजलेला फलंदाज अरुण पानसरे स्ट्राईकचा भार सांभाळतोय विथ प्रवीण पानसरे। अष्टपैलू दोन्ही खेळाडू अष्टपैलू खेळाडू सरीव संघासाठी। सलामीचा गोलंदाज येतोय गेगाव संघाचा एक उगवता सितारा स्टार गोलंदाज मयूर डोंगरे। चांगलं क्षेत्ररक्षण सजलाय, बॅनरी पॉवर प्लेचा पहिला षटक। स्ट्राईकचा भार सांभाळतोय फलंदाज अरुण पानसरे। लेट्स प्ले पहिला चेंडू या इनिंग्स मधील। सरीव टॉस विनेल टू बॅट फर्स्ट। पहिला चेंडू असेल मयूर या गोलंदाजाचा। पहिलाच लोअर फुल टॉस चेंडू दिशा स्पष्ट करतोय, ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय। चांगलं क्षेत्ररक्षण उत्कृष्ट आणि दोन धावा मिळतायत त्या सरीव संघाला। खातं उघडलं जातंय अरुणच्या या खेळीचं। नक्कीच इरादे स्पष्ट करतोय, चांगलासा ड्राईव्ह, चांगला बॅकलिफ्ट, चांगला फ्लो बॅटचा। गेगाव संघाचं चांगलं या ठिकाणी समर्थन लाभतं त्यांच्या टीमला। दरम्यान मयूर पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला। फॉलो केलं फलंदाजाला, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता। धाव संख्या स्थिरावली, 2 धावा धाव फलकावर। नक्कीच हेच क्रिकेटचं वैभव असतं। ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळेस तुम्ही फलंदाजाला फॉलो करणं गरजेचं असतं। तुमच्या लाईन लेंथ मध्ये चेंडू टाकावे लागतात, गुड लेंथवर चेंडू टाकावे लागतात, चांगली बॉलिंग ऍक्शन दाखवावी लागते, चांगला रनअप दाखवावा लागतो। ही गोलंदाजीचं वैशिष्ट्य असतं। मयूरला मात्र त्याची कामगिरी माहिती आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा अरुणसाठी। आता मात्र थोडी दिशा भरकटते, फुलटॉस चेंडू फायदा घेतोय, चेंडू जातोय वाऱ्याच्या वेगानं सीमारेषे पार। अरुणच्या बॅट मधनं एक क्लासिकल चौकार, 4 धावा। वाढतीये, या 4 धावांनी धावसंख्या पोहोचतीये 6 धावांवर। अरुण मात्र चांगली फलंदाजी करतोय। नक्कीच एक चांगली स्टार्ट देण्याचा मानस घेऊन ही सलामीला आलेली जोडी प्रवीण आणि अरुण। अरुण मात्र सुरेख स्टार्ट देतोय आपल्या संघासाठी। दरम्यान पुन्हा एकदा मयूर, एक यंगस्टर असा गोलंदाज, ऑफसाईडच्या दिशेने पंच केलाय, चेंडू जातोय कव्हर स्वीपरच्या दिशेने, पुन्हा एकदा चौकार, एक क्लासिकल। अतिशय जबाबदारीपूर्ण रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळ करतोय अरुण आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा मयूर, आता मात्र स्वतःच्या लाईन लेंथ मध्ये बदल करतो। यॉर्कर चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं। फॉलो केलं फलंदाजाला। नक्कीच अतिशय दर्जेदार असा चेंडू होता। या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये, निर्धाव चेंडूची संख्या होते। धाव संख्या धाव फलकावर 10 धावा। या षटकातील शेवटचा चेंडू असेल, नक्कीच पॉवर प्लेचं षटक असेल। या षटकाला नेहमीच आम्ही म्हणतो हाणामारीचं षटक, परंतु या षटकामध्ये एक जोखीम पत्करायची असते। ती पत्करण्याची जोखीम म्हणजे विकेटचं पतन सुद्धा होऊ शकतं आणि धावा सुद्धा येऊ शकतात। या ठिकाणी धावा होत आहेत 10 धावा। या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज मयूर डोंगरे। यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने चांगला असा फटका, क्षेत्ररक्षणामध्ये चूक होतीये, चेंडू जातोय सीमारेषे पार। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतीये 14 धावा सरीव संघाच्या। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सरीव संघाची धावसंख्या होते 14 धावा। चांगली स्टार्ट करून देते ही जोडी। आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक सांभाळतोय प्रवीण पानसरे।
मुकेश गोलंदाज, एक्सपिरियन्स, अनुभव, पहिला चेंडू यॉर्कर, क्या बात है, दमदार दर्जेदार अशी गोलंदाजी होती आहे. नक्कीच स्ट्राइक रोटेट होती है. धावसंख्या होती आहे 15. नक्कीच यॉर्कर चेंडू महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. एक ब्रह्मास्त्र आहे आणि त्यासाठी खूप प्रॅक्टिस हवी असते. चांगली गोलंदाजी करतोय अनुभवी असे गोलंदाज मुकेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा यॉर्कर, क्या बात है, सुरेख लाईन, लेंथ, वेग, पेस, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, सगळं काही दिसतं या चेंडूवर. हा तर क्रिकेटचा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. क्रिकेटमध्ये अनुभव महत्वाचा आहे. बिकॉज फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, एक्सपिरियन्स इज परमनंट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस वेगवान चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू होता. थोडी क्षेत्ररक्षणामध्ये मिस्टेक होतीये, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. शेवटी धावसंख्या 1 रन वाढतीये. धावसंख्या होते 1 रन वाढते. धावसंख्या होते 16 धावा. नक्कीच ही जोडी खूप घातक जोडी आहे. अनेक सामने या जोडीनं आपल्या संघासाठी जिंकून दिलेत. अरुण पानसर एक क्वालिटीचा फलंदाज आहे आणि प्रवीण पानसर एक ऑलराऊंडर, अष्टपैलू. ही जोडी फोडण्यासाठी प्रयत्नशील असेल गोलंदाज मुकेश. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, क्या बात आहे, कौतुक करावं तेवढं थोडंच. ज्या वेळेस अशा प्रकारचे आम्ही चेंडू बघत असतो त्यावेळेस समालोचन करताना खऱ्या अर्थानं गोलंदाजीचं कौतुक करणं प्रार्थनीय ठरतं. कारण अनुभव महत्वाचा आणि क्रिकेटमध्ये टप्पा महत्वाचा. गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते मुकेश कडनं. मुकेश अनुभवी गोलंदाजी आपल्या अनुभवाचा पूर्ण वापर करताना दिसतात गेगाव संघासाठी आणि सर्व समर्थक या ठिकाणी खुश आहेत. आमचे चंदू डोंगरे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी समर्थन दाखवलाय. क्या बात आहे, उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका झेलू शकतो. पंकज गोरे कोणती चूक करत नाहीये आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. प्रवीण पानसरे बॅक टू द डगआउट. धावसंख्या पोहोचतीये 21 धावांवर. 2 षटकांच्या समशितोर. मागील 5 चेंडू जर बघितले तर फक्त 2 धावा होत्या आणि या चेंडूवर 1 धाव सुद्धा नव्हती, परंतु तब्बल 5 धावा मिळतात. एक्स्ट्राच डोकेदुखी असते फिल्डिंग मधली. तुम्ही चांगलं बॅकअप देणं गरजेचं, चांगली फिल्डिंग करणं गरजेचं. कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो, त्याला सहकार्य करणं गरजेचं असतं. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. 2 षटकानंतर सरीव संघाची धावसंख्या होतीये 1 गडी बाद 21 धावा. चार चेंडूपैकी 3 चेंडू यॉर्कर होते. क्या बात है, उत्कृष्ट गोलंदाजी. पण एक चूक खूपच महागडा पडतीये की क्रिकेटमध्ये रनाला खूप महत्व आहे. जीवनात आयुष्यात अन्नाचा कट आणि क्रिकेटमध्ये 1 रन खूप महत्वाचे असते. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मयूर वैयक्तिक दुसरं, संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. दरम्यान स्ट्राइक सांभाळतायत अरुण पानसरे. पुन्हा एकदा
Reverse sweep attempt. Oh, you miss. I hit. Furniture destroy. त्रिफळाची अरुण पानसरे back to the pavilion. उत्कृष्ट गोलंदाजी. मयूर डोंगरे is on fire. सुरेख. या ठिकाणी मात्र भेटलेली आहे. अरुण पानसरे माघारी परततायत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. चरीव संघाचा फलंदाज उमेश. आता मात्र धावगती आहे. थोडी संत झाली. धावसंख्या होती 21. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा होत्या. तदनंतर 5 चेंडूंमध्ये 2 धावा आल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपाने 5 धावा मिळाल्या. आणि आता मात्र तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त करतोय मयूर डोंगरे. सुरेख गोलंदाजी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर. यॉर्कर चेंडू पंचाचा इशारा. लेग बिफोर विकेट. एलबीडब्ल्यू. धावसंख्या होती 22. चांगली गोलंदाजी ते मयूरकडनं. पुन्हा एकदा फलंदाज भास्कर. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. क्या बात आहे. क्या बात आहे. कौतुक करावं तेवढं थोडं. नक्कीच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ही गेगाव टीमच खेळते का. कारण असं वाटतंय डिगडोंग परटोली खेळते. समीर ढमके मला आठवतोय. एवढ्याच ताकदीनं गोलंदाजी करतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी होती. आता मात्र मिस टाइम शॉट. झेल टिपण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. उत्कृष्ट नेत्रदीपक क्लासिकल असा झेल टिपतोय आदित्य छन्ने. उत्कृष्ट फिल्डिंगचा नमुना पेश करतोय गेगाव संघासाठी. आणि भास्कर साठी हरेश डोंगरे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आदित्यसाठी. क्या बात आहे. बक्षीस महत्वाचं नसतं, प्रेरणा महत्वाची असते. आणि अतिशय दर्जेदार अशा प्रकारची फिल्डिंग या ठिकाणी सुरू आहे. आता मात्र चरीव संघाला बॅटिंग मध्ये ताकद दाखवावी लागेल.
एकाहून एक चांगले दर्जेदार खेळाडू पॅव्हलियन मध्ये परतल्यानंतर या जोडीला मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागेल, खेळपट्टीवर टिकावं लागेल, तर मात्र आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकतात. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं कव्हरच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिला, चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार, दर्जेदार चौकार, 4 धावा. संख्या होती है 26 धावा. 3 गडी बाद 26. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर. ओ त्रिफळा उद्ध्वस्त, क्या बात है. एक एंटरटेनमेंट बघायला मिळते गोलंदाजीकडनं, अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी होतीये. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो. उमेश पुन्हा एकदा सरीव संघाचा फलंदाज माघारी परततोय. क्या बात आहे. मयूर उत्कृष्ट गोलंदाजी होतीये गेगाव संघाकडनं. ज्या वेळेस या लीग मधील सर्व संघ बघितले त्या संघांमध्ये एक टॉप लिस्ट मध्ये टॉप 5 मध्ये जो संघ आहे त्या संघाचं नाव सरीव म्हणून गणलं जातं. नक्कीच आज मात्र या इनिंग मध्ये थोडी अडखळत सुरुवात होतीये. तब्बल 4थी विकेट गमावली जाते आणि उत्कृष्ट गोलंदाजी गेगाव संघाकडून बघायला मिळते. क्रिकेटचं हे मादक सौंदर्य बघायला मिळतं. क्रिकेट हसवतोय, क्रिकेट रडवतोय, एक एक चेंडू क्रिकेटच्या या सौंदर्याची मजा आणतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाजी चांगली करताना दिसत आहेत या ठिकाणी गेगाव संघाचे हे गोलंदाज. पुन्हा एकदा मुकेश वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत आणि धावसंख्या स्थिरावलेल्या धावफलकावर 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र येणारा प्रत्येक जो फलंदाज आहे त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील सरीव संघासाठी. फलंदाजीसाठी येतोय फलंदाज राहुल पानसरे. एक चांगला फलंदाज आहे, यंगस्टर खेळाडू आहे. खेळपट्टी टिकावं लागेल, स्ट्राईक रोटेट करावे लागेल, चौकार षटकार डबल सिंगल याच्यावर भर देऊन एक धावगती वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 4थं षटक पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज पुन्हा एकदा मुकेश. फुलटॉस चेंडू, संधी निवडलेली आहे. एक पर्वणी असते फुलटॉस चेंडू मध्ये, परंतु निर्धाव चेंडू होतोय. उत्कृष्ट गोलंदाजी, मिसिंग बॉल. धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावर 26. नक्कीच आता कुठेतरी प्रॅक्टिस दिसते गेगाव संघाची. नक्कीच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतोय. तो सराव दिसणं गरजेचं. चांगला होमवर्क करून आलेला आहे, एका स्ट्रॅटेजीने उतरलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश टू राहुल. यावेळेस पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय, परंतु एक धाव मिळतीये सरीव संघाला. धावसंख्या 1 न वाढते धावसंख्या पोहोचतीये 27 धावा. सर्व आघाड्यांवर चांगलं कौशल्य, चांगली कामगिरी करतोय गेगाव संघ. जखडून ठेवलं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा होत्या. त्यानंतर मात्र मयूरनं आणि मुकेश यांनी चांगली गोलंदाजी केली आणि जखडून ठेवलं फलंदाजांना. धावसंख्या होतीये 27 धावा. कुठेतरी एका पार्टनरशिपची आवश्यकता असेल सर्व्हिस संघाला. फलंदाजी करतोय फलंदाज रामच्या बॅट मध्ये क्लासिकल फटका. सुई मधून धागा काढावा त्याप्रमाणे चेंडू जातोय सीमारेषे पार. बॅकवर्ड टी पॉइंटच्या दिशेनं चौकार.
आता मात्र या चेंडूवर एक क्लासिकल चौकार बघायला मिळाला. या स्टाईलने जर फलंदाजी केली तर मात्र एक सन्मानजनक टोटल ओव्हर सेट करू शकतात सरीव संघ. आणि राम मात्र चांगली फलंदाजी करतोय. धाव संख्या होते 31. पुन्हा एकदा मुकेश full toss चेंडू slog sweep towards the leg side region. First one get completed. Try to second that and there is a mistake in the field and 2 runs get successfully. 2 धावांनी धावसंख्या वाढती आहे. 33 धावा धाव फलकावर. अतिशय चांगली फलंदाजी आता मात्र राम करतोय. कुठेतरी संघाला सुस्थितीत देण्याचा प्रयत्न होतोय. मुकेश मात्र ही धावगती रोखण्यासाठी सज्ज असतील. या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेस वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी होतीये. पंचांचा निर्णय लेग बिफोर विकेट. बॅट्समन इज आउट. नक्कीच 5वी विकेट गमावली जाते. सरीव संघाची नवीन फलंदाज येतोय महेश. नक्कीच राम चांगली फलंदाजी करत होते कारण त्याच्या बॅटमधनं एक चांगला चौकार ऑफसाईडच्या दिशेने आपण बघितला. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येत आहेत महेश. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत मुकेश यांनी 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. लाजवाब गोलंदाजी केलेली आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. महेश एक चांगला फलंदाज आहे. एक तडाखेबाज फलंदाज आहे. महेश आणि राहुलची जोडी तब्बल 5 विकेट्सचं पतन झालंय सरीव संघाचं. आता मात्र महेश. धावसंख्या 33. 3रं षटक शेवटचा चेंडू. 4थं षटक शेवटचा चेंडू. यावेळी चांगला फंदा कलाईचा वापर करताना लेग साइडच्या दिशेनं नक्कीच ओमकार डोंगरे कलेक्ट करतोय चेंडू आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 4 षटकानंतर 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे षटकानंतर धावसंख्या होती सरीव संघाची 35 धावा. 3 मॅच विन विथ बोनस. 3 मॅच बोनसने जिंकलेला संघ सरीव संघ आणि 3 मॅच जिंकलेला संघ एका बोनस सह गेगाव संघ. नक्कीच ही मॅच जो जिंकेल तो नक्कीच सुपर 8 मध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असेल. दोन्ही संघांचा प्रयत्न तेवढाच ताकदीचा. काटेकी टक्कर होईल. 4 षटकानंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती आहे 35 धावा धावफलकावर सरीव संघाच्या. नक्कीच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सहकार्य करा. राहुल आणि महेशची जोडी जबाबदारी पूर्ण. उर्वरित 3 षटक खेळावे लागतील. 35 धावा झालेल्या आहेत. 60 ते 70 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न
सरीव संघाचा नक्कीच असेल, कारण गोलंदाजी त्यांचं अस्त्र आहे. अतिशय दर्जेदार क्वालिटीचे गोलंदाज आहेत. आम्ही प्रवीण यांची गोलंदाजी बघितलेली आहे, अरुण यांची गोलंदाजी बघितलेली आहे. दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी सरीव संघामध्ये आहे आणि तब्बल 60 ते 70 धावा नक्कीच ते डिफेंड करू शकतील अशी गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज, नक्कीच घेऊन येत आहेत गोलंदाज आमचे मित्र डॉक्टर प्रवीण डोंगरे सर. नक्कीच की वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे किनवली पंचक्रोशीतील एक प्रसिद्ध असं नाव आहे, परंतु क्रिकेटचं प्रेम सुद्धा जपतायत आपल्या गावासाठी. आपल्या गावाचा मान अभिमान सन्मान डॉक्टर प्रवीण डोंगरे सर 5वं षटक घेऊन येत आहेत. पॅन्ट खाली करायची कृपया, ज्यांची ट्रॅक वर घेतली ती खाली करायची. युट्यूबचं प्रक्षेपण सुरू आहे, आपण सहकार्य करायचं आहे. दरम्यान 5वा चेंडू पहिल्या चेंडूवर इरादा स्पष्ट करतोय. चेंडू कारलाल सलामी देतोय कॅमेरामॅनला. षटकार 6 धावा. चेंडूवर राहुलच्या बॅट मधनं स्ट्रेटच्या दिशेने येतोय षटकार. 6 धावांनी धावसंख्या पोहोचतीये 41 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण. आता पुन्हा एकदा क्या बात आहे, क्लासिकल मॅक्झिमम ह्यूज षटकार 6 धावा. सहा धावांनी धावसंख्या पोहोचतीये 47 धावांवर. 2 मॅक्झिमम षटकार राहुल पानसरेच्या बॅट मधनं. नक्कीच एक यंगस्टर असा फलंदाज, परंतु बॅटिंग मध्ये एकदम तडाखेबाजी फलंदाजी दाखवतोय. एक बहारदार खेळ करतोय आणि दोन्ही संघ दोन्ही षटकार आपण बघितले तर स्ट्रेटच्या दिशेने आले. बॅटचा फ्लो सुरेख आहे, ताकद आहे, नजाकत आहे राहुलच्या बॅटिंग मध्ये. धावसंख्या 47. पुन्हा एकदा प्रवीण डोंगरे सर. पुन्हा एकदा चेंडू. आता मात्र थोडं टायमिंग चुकलाय, परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. आदित्य कलेक्ट करतोय चेंडू. 2 धावा मिळत आहेत सरीव संघाला. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 49 धावांवर. आता मात्र कुठेतरी धावगतीला एक आकार देण्याचा काम या 2 फलंदाजांकडून होत आहे. नक्कीच राहुल त्यामध्ये चांगली जबाबदारी पार पाडतोय सरीव संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. वेध घेणं, बॅटिंग करणं म्हणजे क्लास दाखवणं. बॅटिंग करणं म्हणजे स्वतःच्या कौशल्यावर काम करून टीम साठी एक सन्मानजनक टोटल सेट करणं, याचा नमुना पेश करतोय सरीव संघासाठी राहुल. क्या बात है. संघ अडचणीत असताना ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा, ही भूमिका साकारतोय राहुल आपल्या संघासाठी सरीव संघासाठी. उत्कृष्ट फलंदाजी. 4 धावांनी धावसंख्या पोहोचतीये 53 धावा. आता कुठेतरी बॅकफुटला झालेला गेलेला संघ सरीव संघ फ्रंट फुटवर येतोय या मॅच मध्ये. दरम्यान पुन्हा एकदा प्रवीण. पुन्हा एकदा आता मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न नाही. चेंडू येतोय पुन्हा एकदा कॅमेरामॅनच्या दिशेनं. षटकार 6. मध्ये 35 धावा होत्या, परंतु हे षटक संपलं नाहीये. या षटकात 1 चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या पोहोचती आहे 59 धावांवर. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण. यावेळी चांगला फटका, परंतु 30 यार्ड क्रॉस करून चेंडू जातोय लॉंग ऑन झोन मध्ये. 1 धाव मिळतीये. या एका धावेनं धाव संख्या होतीये 60 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर.
4 षटकानंतर धावसंख्या होते 35. 5 षटकानंतर धावसंख्या होतीये 60. मागचं षटक खूप महागडं ठरतं एका संघासाठी. 6वं षटक घेऊन येते गोलंदाज अर्जुन. झेल होऊ शकतो. आदित्य चूक करतोय, झेल सुटला जातोय. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. धावसंख्या 1 वाढतीये 61 धावा. आता मात्र धावगती वेगानं वाढतीये चरीव संघाची. राहुलची बॅटिंग म्हणजे एक दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग होतीये. झेल टिपण्याचा प्रयत्न जर झाला असता तर मात्र राहुलला माघारी परतावं लागलं असतं, परंतु धावसंख्या होतीये 61 धावा. यावेळेस महेश सफल खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू यष्ट्यांवरनं जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. राहुल चांगल्या फॉर्म मध्ये आहे. स्ट्राईक जर दिली तर मात्र राहुल चांगली बॅटिंग करतोय. दरम्यान महेश टू अर्जुन. एकदा चांगला फटका. मिस टाइम शॉट. लेग साइडच्या दिशेनं झेल टिपण्याचा प्रयत्न नाही होत. चेंडू सीमारेषे दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होईल. 3 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील का? 3 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. उत्कृष्ट रनिंग विकेट बघायला मिळते चरीव संघाकडनं. या 3 धावांनी धावसंख्या पोहोचते. स्कोर मोज ऑन 64 रन्स. 64 धावा. ज्या स्टाईलनं सुरुवात केली होती, मिडल ऑर्डर थोडी कोलॅप्स झाली, परंतु एक योद्धा मदतीला धावून आला. त्या योद्ध्याचं नाव राहुल पानसरे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन. मिस टाइम शॉट. बॉल इन द एअर. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या वाढते या 2 धावांनी. 66 धावा. प्रेमळ आगरी यांच्याकडनं राहुलच्या विकेटसाठी गेगाव संघासाठी आलेले आहेत 200 रुपये. निर्धाव. क्या बात आहे. अर्जुनला मात्र चांगला टप्पा सापडतोय. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत या षटकामध्ये. 6 धावा देण्यात यशस्वी ठरतोय. धावसंख्या होतीये 66 धावा. शेवटचा चेंडू 6व्या षटकातील. या ठिकाणी चेंडू गगनाला भिडलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न असेल. मिस टायमिंग आणि पुन्हा एकदा आदित्य झेल सुटला जातोय. अंदाज घेणं खूप गरजेचं असतं झेल टिपताना. नजर हटी दुर्घटना घटी. 6 षटकाच्या समजल्यानंतर धावसंख्या होतीये चरीव संघाची 69 धावा. 69 रन्स. चरीव संघाची धावसंख्या होते 69 धावा. अर्जुनचं चांगलं षटक संपताय. नक्कीच या षटकामध्ये अवघ्या 9 धावा देण्यात यशस्वी ठरल्या. जर झेल टिपले असते तर परिस्थिती वेगळी असती. संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजानं, परंतु झेल टिपण्यात अपयश मिळतं. नक्कीच शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज चेतन डोंगरे. नक्कीच स्वतः कर्णधार गेगाव संघाचे. शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक असेल चरीव संघासाठी आणि गेगाव संघासाठी सुद्धा. मुकेश आणि मयूरनं जी गोलंदाजी केली होती, डोळ्यांचं पारणं फेडावं अशी गोलंदाजी केली होती, पण एक वादळ मैदानात घोंगावलं. त्या वादळाचं नाव राहुल पानसरे. त्या वादळामध्ये धावगतीचा वेग एवढ्या जोरानं वाढला की धावगती पोहोचली आतापर्यंत 69 धावांपर्यंत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. राहुल अजूनही मैदानात आहे. गोलंदाजीसाठी येतोय चेतन गेगाव संघासाठी. चांगला फटका. पुन्हा एकदा झेल टिपण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा मिस्टेक केली जाते. तिसरी
चान्स होती, 3 झेल सोडतोय आदित्य. राहुल पानसरे वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय. लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन होत आहे राहुल कडनं आणि सोपे सोपे झेल सोडले जात आहेत. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. संधी निर्माण करून देतात गोलंदाज, परंतु क्षेत्ररक्षकांना ते झेल टिपणं गरजेचं असतं. यावेळेस पुन्हा एकदा पंचाचा निर्णय येतोय. एक्स्ट्रा दोन्ही हात पॅरलल. निलेश महाजन संचाचा इशारा. वाईट चेंडू. धावसंख्या होते 76 धावा. निवृत्ती पानसरे यांच्याकडनं राहुलच्या इनिंग साठी 100 रुपयाचं बक्षीस झालेला आहे. मॅचच्या इनिंग नंतर घेऊन जायचा. पुन्हा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेतन डोंगरे टू राहुल. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. दिशा भरकटली जाते. वाईटच्या रूपाने एक धाव, बाईच्या रूपाने एक धाव. एकूण धावा 2. धावसंख्या वाढतीये धावफलकावर 78 धावा. मागील 3 ते 4 षटक खूप महागडी ठरतायत गिगाव संघासाठी. चांगली बॅटिंग होती राहुल कडनं. वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेतन टू महेश. यॉर्कर. चांगला चेंडू आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पंकज गोरे कलेक्ट करतोय चेंडू. थ्रो मध्ये खूपच मिस्टेक होती आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सहकार्य होतंय क्षेत्ररक्षकाकडनं. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती 81. पूर्ण कॉन्फिडन्स लो झालेला आहे गेगाव संघाचा. पहिल्या 4 षटकानंतर जो कॉन्फिडन्स होता, जी ताकद होती, कुठेतरी गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याफार चुका झाल्या आणि त्याचा परिणाम धावसंख्या होती आहे 81 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. चांगला फटका. क्या बात आहे. उत्कृष्ट षटकार. 6 धावा. वैयक्तिक 38 धावांवर खेळतोय राहुल आणि आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. आतापर्यंत राहुलच्या बॅट मधनं तब्बल 4 षटकार आणि 1 चौकार बघायला मिळालाय. क्या बात आहे. धावसंख्या 87. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेतन डोंगरे. फुलटॉस. चांगला असा लेग साइडच्या दिशेने फटका. गॅप मध्ये जातो आहे चेंडू. पुन्हा एकदा सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. घरी 91 धावा. 42 धावांवर खेळतोय राहुल या षटकातील. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असेल अर्धशतकासाठी. राहुल या फलंदाजाला संधी आहे. 4 षटकामध्ये 35 धावा होत्या. उर्वरित 3 षटकामध्ये अक्षरशः पाऊस पडतोय धावांचा. फुलटॉस. झेलू शकतो चेंडू. सीमारेषे पार. षटकार. 6 धावा.
वैयक्तिक 48 धावांवर खेळतोय राहुल. 6 षटकार 1 चौकार. 40 धावा या षटकार आणि चौकाराच्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या होती आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. हे षटक संपताय. इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती चरीव संघाची 97 धावा. वैयक्तिक 48 धावा एकट्या राहुल पानसरेच्या आणि 98 धावांचा टार्गेट असेल गेगाव संघासमोर. 4 षटकामध्ये 35 धावा होत्या. उर्वरित 3 षटकांमध्ये सुनामी लाट आली. ती सुनामी लाट आणि पूर्णपणे गेगाव टीमचे गोलंदाज वाहून गेले त्या लाटेमध्ये. असा फलंदाज राहुल पानसरे. न घरी घरी रथ चाल घेऊन जायचं आहे. फिल्डिंग लावून घ्यायचे तरी संघानं. 98 धावांचं टार्गेट असेल.
दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पहिली विकेट गमावली जाते गेगाव संघाची प्रवीण डोंगरे यांच्या रूपानं. डीजे दरम्यान देविदास ओमकार पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतो वाईट चेंडू. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या होतीये 6 धावा. धावसंख्या होतीये 6. 98 धावांचं टार्गेट. नॉन स्ट्राईक सांभाळतायत देविदास मेजर पोलीस. स्ट्राईक सांभाळतोय ओमकार. गोलंदाजी चांगली होतीये. या ठिकाणी चांगला फुटवर बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. एक क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं होतं कारण चेंडू अडला असता. नक्कीच थोडी लेझी क्रिकेट बघायला मिळालं. धावसंख्या 4 न वाढतीये. पोहोचतीये 10 धावांवर. धावसंख्या 10 होते. 14ची सरासरी आवश्यक आहे गेगाव संघाला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश. यावेळेस मिसटाइम शॉट. लेग स्लिप मध्ये खेळाडू चूक करत नाहीये. दुसरी विकेट गमावली जाते गेगाव संघाची. दरम्यान पुढचा चेंडू चेतन डोंगरे. ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. चौकार. 4 धावा मिळत आहेत गेगाव संघाला. धावसंख्या होतीये 14. पुढचा चेंडू चांगला फटका. आडव्या बॅटनं घुमतात एक तमाशा देख. उत्कृष्ट झेल टिपण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी निवडली जाते. चेंडू जातोय सीमारेषे पार. चेतनच्या बॅट मध्ये चौकार. 4 धावा. धावसंख्या होतीये धावफलकावर 18 धावा. नक्कीच चांगली फलंदाजी होते चेतनकडनं. दरम्यान दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण. ऑफसाईडच्या दिशेने पंच करण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा देविदास डोंगरे स्ट्राइक सांभाळतायत. प्रवीण पानसरे गोलंदाज. ओ बॅटची या ठिकाणी अंपायरकडे अपील होते. किच या ठिकाणी थर्ड अंपायर डिसिजन आहे, चेक करायचा आहे. धावसंख्या आहे धावफलकावर 18 धावा. थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. थर्ड अंपायर डिसिजन आउट आहे. ग्लोव्ज ला लागलेला दिसतोय बॉल, म्हणजे हाताच्या पंजाला बॉल लागलेला आहे. देविदास बाद होतोय नक्कीच. फलंदाज येतात मुकेश डोंगरे. चेतन डोंगरे असा फलंदाज आहे की तो जर ही मॅच संपूर्ण जर टिकला तर मात्र मॅच केगाव साईडला होऊ शकते. अतिशय दर्जेदार क्वालिटीचा एक हार्डवेअर फलंदाज आहे, परंतु गोलंदाजी अतिशय दर्जेदार होती आहे सरीव संघाची. प्रवीण पानसरे एक अनुभवी गोलंदाज आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. 98 धावांचं टार्गेट समोर आहे, ते टार्गेट चेस करण्यासाठी या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. केगाव वर्सेस सरीव. यावेळेस मुकेश डोंगरे. हो, आता मात्र थोडी दिशा भरकटली जाते. नक्कीच नेक्स्ट स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईटच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या होती आहे 19 धावा धावफलकावर. ओ चांगला फटका. आता धावसंख्या होतीये 20 धावा. नक्कीच कुठेतरी 3 विकेटचं पतन झाल्यामुळे थोडं अडचणीत आहे, परंतु धावगती चांगली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 20 धावा धावफलकावर. चेतन डोंगरे पुन्हा एकदा. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू आणि दिशा चांगली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, निर्धाव चेंडू. प्रवीण पानसरे चांगली गोलंदाजी करतायत, अचूक टप्पा साधतायत. धावसंख्या स्थिरावलेली 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चेतन टू प्रवीण. यावेळेस चांगला फटका, चेंडू वगनाला भिडतोय सीमारेषे पार. 1 बाउन्स. 5 इशारा चौकार. 4 धावा. टर्न करू लेग साइडच्या दिशेनं लॉंग लेग झोन मध्ये चेंडू गेला. सीमारेषे पार चौकार. 4 धावा आणि धावसंख्या वाढतीये 24 धावा. चेतन डोंगरे आणि प्रत्येक षटकारासाठी हरेश डोंगरे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण.
ओ आता मात्र टप्प्यामध्ये बदल करतोय, व्हेरिएशन दाखवतोय, थोडा आखू टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षक अरुण चांगलं कलेक्शन करतोय, चेंडू निर्धाव. धावसंख्या 2 षटकानंतर होतीये 24 धावा. नक्की 14 ची सरासरी आवश्यक आहे, 2 षटकामध्ये 24 धावा आलेल्या आहेत. आता मात्र समीकरण बदलतंय, उर्वरित 30 चेंडू. चेंडू 74 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण आहे पण अवघड नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेट मध्ये काही अशक्य नाहीये. वी कॅनॉट से अबाउट क्रिकेट. क्रिकेट मध्ये आपण भाकीत करू शकत नाही, प्रेडिक्ट करू शकत नाहीये. 30 चेंडू 74 धावा. धुक्यानं एकच गोष्ट शिकवली, एक एक पाऊल पुढे टाकत राहा, रस्ता आपोआप सापडेल. अरुण पानसरे गोलंदाजीच्या मार्ग सज्ज. ओ हाफ ट्रॅकर चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. क्या बात आहे, चांगली सुरुवात या षटकाची. अरुण पानसरे द ऑलराऊंडर. ऑलराऊंडर म्हणजे याची ओळख आहे, अतिशय दर्जेदार असा खेळाडू आहे. अनेक संघामध्ये आयकॉन प्लेअर मधून सुद्धा या खेळाडूची वर्णी लागत असते. सरीव संघासाठी एक आधारस्तंभ आहे. दरम्यान अरुण पानसरे पुढे चेंडू पुन्हा एकदा. मुकेश यांच्या बॅट मध्ये एक चांगला फटका. यावेळेस कोणती चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक. झेल टिपला जातोय. मुकेश डोंगरे बॅक टू द पेव्हिलियन. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावफलकावर 24 धावा, 2 चेंडू निर्धाव टाकले. अतिशय दर्जेदार सुरुवात या षटकाची केली जाते. एक निर्धाव चेंडू, एक विकेट अरुण कडन. नवीन फलंदाज येतोय मयूर. चेतन डोंगरे पुन्हा एकदा स्ट्राईक सांभाळताय. अरुण या गोलंदाजासाठी चांगला फटका. आडव्या बॅटनं एक क्लासिकल फटका. परंतु उत्कृष्ट झेल चेतन डोंगरे. बॅक टू द पेव्हिलियन. मोठा धक्का बसतोय गेगाव संघाला. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन होत आहे आणि पुढील चेंडू हॅट्रिक असेल अरुण पानसरे यांच्यासाठी. धावसंख्या होती आहे 24 धावा. नवीन फलंदाज अर्जुन डोंगरे. आता मात्र खूपच अडचण वाढत चाललेल्या आहेत त्या गेगाव संघाच्या. एकावर एक विकेट गमावलेल्या आहेत. 98 धावांचं टार्गेट. हे अवघड आव्हान पार करण्यासाठी प्रयत्नांची शर्त करावी लागेल गेगाव संघाच्या फलंदाजांना. मयुरेश फलंदाजीसाठी येतोय. चांगला फटका. आडव्या बॅटनं प्लॉट मध्ये चेंडू घेतला. मिड विकेट झोन मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. या एकेरी धावसंख्येने धावसंख्या पोहोचती आहे 25 धावा. हीच मिडल ऑर्डर कोलॅप्स झाली. ज्या स्टार्टची आवश्यकता ती स्टार्ट मिळाली नाहीये गेगाव संघाला. चांगली गोलंदाजी अरुण पानसरे आणि प्रवीण पानसरे यांच्याकडनं. ओ चांगला फटका. उत्कृष्ट फटका ऑफसाईडच्या दिशेनं. झेल होऊ शकतो. उत्कृष्ट अर्जुन डोंगरे. बॅक टू द पेव्हिलियन. सहा विकेट्स गमावल्या जात आहेत गेगाव संघाच्या. आणि या षटकामध्ये 1 धाव, 3 विकेट, 1 निर्धाव चेंडू. क्या बात आहे. उत्कृष्ट गोलंदाजी अरुण पानसरेकडनं. नवीन फलंदाज येतोय प्रशांत.
दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर आणि त्रिफळा उद्ध्वस्त. क्या बात आहे. आणि या षटकामध्ये तब्बल 4 विकेट्स मिळवल्या अरुण बनसरे यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी. 2 वेळ संधी निर्माण झाली हॅट्रिक साठी. नक्कीच अजूनही हॅट्रिक चेंडू त्यांचा शिल्लक आहे. जर पुढचं षटक टाकलं तर त्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जर विकेट घेतली तर हॅट्रिक मिळू शकते. नक्कीच चौथं षटक सुरू होत आहे. गोलंदाजीसाठी येतात पुन्हा एकदा प्रवीण. धावसंख्या स्थिरवलेली आहे 25 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी, अतिशय टिचून धारदार गोलंदाजी चरीव संघ करतोय. पहिल्या षटकामध्ये गणेशनं चांगली गोलंदाजी केली पण त्या 18 धावा खर्च केल्या. नंतर मात्र प्रवीण आणि अरुणनं कमबॅक केलं. पुढील मॅच केके स्टार पुणे वर्सेस मळेगाव. ऑफसाइडच्या दाशीनं पंच करण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू. 70 धावांच्या आत जर रोखलं चरीव संघानं गेगाव संघाला तर चरीव संघाला बोनस मिळू शकतो. टॉस साठी यायचा पुणे संघाचा कर्णधार आणि मळेगाव संघाचा कर्णधार. यावेळेस फुल टॉस चेंडू प्रशांतच्या बॅटमध्ये आला होता. कार्पेट चेंडू मिड ऑन झोन मध्ये येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल धावा ऍड केली जाते. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होतीये 26 धावा. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय प्रवीण. नक्कीच पुणे संघाचा कर्णधार उपस्थित आहे आणि मळेगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. या ठिकाणी टॉस होतोय. या ठिकाणी प्रयत्नांची शर्त सुरू आहे गेगाव आणि चरीव संघाकडनं. यावेळेस बॅट ठेवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पायाला ब्रश करून जातोय फायनल झोन मध्ये. 1 धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या होती आहे 27 धावा. मळेगाव टीम टॉस विन इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. यानंतरची होणारी मॅच पुणे वर्सेस मळेगाव. सुरेख चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. क्या बात है. पडझड खूपच होतीये गेगाव संघाची. तब्बल 8 विकेट गमावलेल्या आहेत. धावसंख्या झाली धावफलकावर 27 धावा. पुढील फलंदाज पंकज गोरे. मळेगाव संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायची आहे पुणे संघाला. ग्रुप या ग्रुप मध्ये अत्यंत चुरस आहे. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मळेगाव, गेगाव, चरीव आणि पुणे. त्याचबरोबर टाकी पठार.
दोन बेस्ट संघ पुढच्या फेरीमध्ये जातील त्यासाठी प्रत्येक सामना गरजेचा, जिंकणं गरजेचं. अरुण पाणसरे यांच्यासाठी एक संधी आहे, हॅट्रिकची संधी आहे. कारण मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर विकेट मिळवली होती. या चेंडूवर जर विकेट मिळवली तर हॅट्रिक होऊ शकते. पाचव्या षटकातील पहिला चेंडू. सुरेख चेंडू, अत्यंत चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते. गुडलेनवर पडलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू सांगता होतीये. हॅट्रिक संधी कमावलेली आहे, परंतु कॉन्फिडन्स उच्च दर्जाचा दाखवतोय अरुण. कारण छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य नक्कीच देतात. ते आत्मविश्वास तुम्हाला यशाची 100% खात्री देऊ शकत नाही, परंतु जिंकण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देतोय. उत्कृष्ट फटका, चेतनच्या बॅटमधून सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि सुसाइडल अटेम्प्ट होतोय. नक्कीच 2 धावा या ठिकाणी. यष्टीरक्षक स्लीप मध्ये खेळाडू चूक करतोय, चेंडू जातोय तडव्याच्या झोन मध्ये. पाईच्या रूपानं एकूण धावा 6 धावा, एकूण धावा 6. 33 धावा. 70 धावांपर्यंत जर सरीव संघानं गेगाव संघाला रोखलं तर बोनस गुण मिळेल. आणि 4.3 ओव्हर मध्ये मॅच जिंकली तर, परंतु एकच चेंडू शिल्लक आहे. वाईड चेंडू. एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये. धावसंख्या 1 न वाढतीये. 34 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अरुण पाणसरे टू चेतन डोंगरे. यावेळेस बॅकवर्ड जाऊन पंच केला. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिला. सिंगल मिळतीये. 30 यार्ड्स मध्ये चेंडू राहतोय. धावसंख्या 1 न वाढतीये, पोहोचते 35 धावांवर. नक्कीच धुक्यानं एकच गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत असेल, एक पाऊल पुढे टाकत राहा, तुम्हाला रस्ता आपोआप सापडेल. प्रयत्न करणं गरजेचं असेल. कारण अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान राती रडला असशील हजारदा. उठ, रोख नजर, पुन्हा एकदा प्रयत्न कर. उत्कृष्ट चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव. त्या प्रयत्नांची पराकाष्ठा. कारण जिंकणारा म्हटला पाहिजे की आयुष्यातील कठीण खेळ होता. फाईट करणं गरजेचं, संघर्ष करणं गरजेचं. यावेळी अरुण चांगली गोलंदाजी करतोय सरीव संघासाठी. पुन्हा एकदा लोवर राहतो चेंडू. वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी केली जाते अरुणकडनं. पेस, वेग, स्पीड सगळं दिसतं. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर 35 धावा. 8 विकेट्स गमावलेल्या आहेत. 2 विकेटची आवश्यकता असेल सरीव संघाला जिंकण्यासाठी. यावेळेस यॉर्कर चेंडू. आता मात्र काही इंचानं यष्टी उद्ध्वस्त होण्यापासून वाचली. षटक संपताय. 5 षटकानंतर गिगाव संघाची धावसंख्या होतीये 8 गडी बाद 35 धावा. यावेळेस ऑफसाइडच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिला. सीमारेषे दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. उत्कृष्ट रनिंग व्हिडिओ विकेट बघायला मिळते. धावा वाढतायत. धावसंख्या पोहोचती आहे धावफलकावर 37 धावा.
नक्कीच 6वा षटक सुरू आहे. 70 धावांपर्यंत रोखलं तर बोनस मिळू शकतो सरीव संघाला. त्याची चिन्ह दिसत आहेत कारण चांगली गोलंदाजी होती आहे. 8 विकेट गमावलेल्या आहेत. कारण प्रत्येक मॅच रन रेट खूप महत्वाचा आहे या ग्रुप मध्ये. विजय महत्वाचा, त्याचबरोबर रन रेट महत्वाचा, बोनस गुण महत्वाचे. सगळं काही सुपर 8 मध्ये पोहोचायचं असेल तर इच अँड एव्हरी मॅच इम्पॉर्टंट फॉर ऑल टीम्स, बोथ टीम्स. चेंडू पुन्हा एकदा या वेळेस आडव्या बॅटनं चेंडू नक्कीच टॅपिंग होऊ शकला नाही, परंतु मिड विकेट झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. थोडा फुटबॉल मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडनं. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 न वाढतीये, पोहोचतीये 39 धावा. या षटकातील चौथा चेंडू असेल यानंतरचा चेंडू. पुन्हा एकदा चेतन डोंगरे, प्रयत्न सुरू आहे, चिल्ला लढवणं सुरू आहे. ऑफसाईडच्या दिशेनं बॅटची एज घेऊन चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे स्लीप मध्ये. बॅटची लीडिंग एज लागतीये परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळतीये, चेंडूवर धावसंख्या पोहोचते 40 धावांवर. या षटकातील 5वा चेंडू. हो, पुन्हा एकदा मिस, स्विंग अँड मिस, निर्धाव. या सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. पूर्णपणे पराभवाच्या उंबरठ्यावर आहे गिगाव संघ, विजयाच्या उंबरठ्यावर आहे सरीव संघ. धावसंख्या झालेली आहे 40. पुन्हा एकदा निर्धाव. हे षटक संपताय. 6 षटकानंतर धावसंख्या होते 40 धावा. 8 विकेटचं पतन, तब्बल 58 धावांची आवश्यकता आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावर आहे. 100% विजयाच्या उंबरठ्यावर आहे. 6 चेंडू जवळजवळ चेतन खेळलाय, पण एक धाव सुद्धा अजून त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. गिगावचे अनेक समर्थक आहेत. अजून एक मॅच आहे, एक संधी आहे. संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नशील असेल, परंतु समोरचा संघ सुद्धा ताकदवर आहे, मळेगाव संघ. ओ, पुन्हा एकदा चेतन डोंगरे बीट वर बीट होत आहे. 5 चेंडू शिल्लक. जयेश फरडे यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. जयेश फरडे, जयेश शेलवले यांनी यायचं. छेल टिपण्याचा प्रयत्न, पण तू प्रयत्न फसलाय. एक धाव मिळते. आता मात्र चेतन डोंगरे यांचं खातं उघडतंय. पंकजने जे षटकार लागला त्या चंद्रकांत डोंगरे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑफसाईडच्या दिशेनं पंच, कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय. सुपर फटका, 4 धावा. Yeah. 45 धावांवर पुढचा चेंडू. चांगला फटका, पुन्हा एकदा कार्बन कॉपी पेस्ट फटका. पुन्हा एकदा कव्हरच्या चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या वाढतीये 47 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र बोनस गुणांसह विजयाचा मानस. सरीव संघ उत्कृष्ट कामगिरी, फलंदाजी लाजवाब, गोलंदाजी लाजवाब. चांगला फटका, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू येतोय. वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढतीये 49 धावा. षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू. विजय संपादित करतोय सरीव संघ विथ बोनस. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय none other than राहुल पानसरे. 48 धावांची वादळी खेळी आणि आपलं
हँडशेक करायचा आहे गेगाव संघ आपली खेळाडू ती जपायची आहे. राहुल साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं ते घेऊन जायचं आहे. गेगाव संघ हँडशेक